मंडळी नमस्कार, मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय ते जनमंतक मराठी। आपण वेळोवेळी लातूर जिल्ह्यातल्या जवळपास आणि संपूर्ण महाराष्ट्रभरातल्या ह्या बातम्या तुमच्यापर्यंत दाखवत असतो। अनेक वेळा राजकीय मुद्द्यावरती बोलत असतो, अनेक वेळा सामाजिक मुद्द्यावरती आपण आवाज उठवत असतो। पण मध्यंतरी काय असतं की हे सगळं पत्रकारिता करत असताना काही समाजामध्ये चांगल्या गोष्टी घडत असतात, त्या संदर्भामध्ये बोलणं फार गरजेचं असतं। आणि मी सध्या आहे ते चाकूर शहरामध्ये, हे राजूनगर आहे आणि राजूनगरची ही शासनाची जिल्हा परिषद शाळा आहे आणि पाठीमागं बघत असाल तर हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असं हिचं नाव आहे। आता मी इथं का आलो आहे त्याचं कारण असं आहे, या ठिकाणी जे आलं ना म्हटलं की पहिली ते चौथी ही त्या विद्यार्थ्याची, त्या मुलाची एक सुरुवात असते आणि शाळा बोलक्या असली पाहिजे। बरेच शिक्षक असतात पण त्या शिक्षकापेक्षा तिथल्या शाळाच्या भिंती आहेत त्या बोलक्या असल्या पाहिजेत आणि सगळं काम करण्यासाठी किंवा ह्याच्या एक मोठी दानशूरता लागत असते। जर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर खरंच मी तुम्हाला एक वास्तविकता सांगतो की महाराष्ट्र शासन ज्या मराठीवरती जी सध्या आवाज उठवत असते की मराठी शाळा जगल्या पाहिजेत, मराठी शाळा वाढल्या पाहिजेत, त्याची पटसंख्या वाढली पाहिजेत, पण कुठंतरी सगळी शासनाची जी उदासीनता आहे ते आपल्याला त्या निमित्ताने जाणवत असते। आत्ता मी त्या शाळेमध्ये उभा टाकलो, तुम्हाला सगळ्या भिंती दाखवतो, अगोदर भिंती बघून घ्या। यातली प्रत्येक भिंत फुटाफुटावरती तुम्हाला बोलते, ती सांगते मी शाळा आहे, मी शाळेतून मला काय शिकलं पाहिजे सांगण्याचा उद्देश करते आणि सोबत हे सगळी मंडळी माझ्यासोबत उभा टाकलेली आहेत। हे सगळं रंगरंगोटी किंवा इथल्या भिंती बोलण्याचं कारण मात्र एक महत्त्वाचं आहे, ते म्हणजे लातूरचे मूळ लातूर जिल्ह्यातले आणि त्याचबरोबर मुंबईमध्ये एक उद्योगपती आहेत, अशोक केदारशी म्हणून त्यांचं नाव आहे। अनेक वेळा ते सामाजिक कार्य करत असतात, पण त्याचबरोबर एक सामाजिक दृष्टिकोन एक उराशी बाळगून विद्यार्थी शिकले पाहिजेत, मराठी शाळा टिकल्या पाहिजे, त्यासाठी ते नेहमी धडपड करत असतात। ते माझ्यासोबत अशोक केदारशी आहेत, त्याचबरोबर इथले शैक्षणिक क्षेत्रातले अधिकारी आहेत, त्यांच्याशी पण आपण चर्चा करणार आहोत। आज तुम्ही शाळेमध्ये आलात, मराठी शाळा आहे, शासकीय आहे आणि प्राथमिक आहे। आजचा जर ओढा बघितला तर सगळ्या जगामागा म्हणल्यासारखं त्या सगळ्या इंग्लिश शाळेकडे सगळ्या विद्यार्थ्यांचा ओढा असतो। आपल्याला काय वाटलं आपण गेला एवढं मोठं दान दिलात किंवा आपण मदत केलात? खऱ्या अर्थाने मराठी शाळा ह्या बंद होत चाललेल्या आहेत। शासन पोकळ आश्वासन देत असतं, शासन म्हणत असतं की मराठी शाळा टिकल्या पाहिजे, मराठी शाळेमध्ये विद्यार्थी शिकले पाहिजे, पण आज तुम्ही कुठेही बघा कुठलेही अधिकारी असो मराठी शाळेतनंच गेलेले आहेत। तो IAS असो, IPS असो, इंजिनियर असो, वकील असो, डॉक्टर असो, पण तुम्ही जर मराठी शाळा नाही जपल्या तर मराठी तुमची लूप पावेल आणि मराठी हे नाव तुम्हाला विसरून जावं लागेल काही दिवसामध्ये। आणि नुसतं इंग्रजीच्या माध्यमाला लागून इंग्रजी शाळा टकाटक करून किंवा प्रायव्हेट शाळा करून तुम्ही कोणाचे तरी घरं किंवा खिसे भरू नका। हे प्रायव्हेट शिक्षण हे खरं पाहिलं तर फ्रीच झालं पाहिजे। नाही, आता मला सांगा, तुम्ही एवढं उद्योगपती आहेत, मग बाकीची कामं आहेत ना, आता बरेच तुम्हाला मग शाळेलाच का द्यावं वाटलं? सर बघा, आज हे जर लहान मुलं शिकले तर पुढचे भावी ते उद्योगपती होतील, इंजिनियर होतील, डॉक्टर होतील, वकील होतील। जर आपण त्या पोरांना जर नाही शिकवलं मराठी शाळेत, लहान लहान गोरगरिबाची मुलं शिकणार नाहीत। कारण मोठमोठ्या शाळा मोठमोठे हे तुम्ही जेव्हा काढाल तेव्हा ती सर्व पोरं कुठं गरीब लोक तिथपर्यंत जाऊ शकत नाहीत। गरीब लोकांना तिथपर्यंत पैसे देण्याचे पैसे नसतात, त्यांची फी भरण्याची फी नसते। मग ते मागची परिस्थिती जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही केलेलं आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, तर तो कुठंतरी परत हे होऊन जाईल। तर तुम्ही गरीबाचे पोरं, गरीबाची शाळा हे म्हणजे जिल्हा परिषद आहे, हे जिल्हा परिषदेमध्ये पोरं शिकले तर ते पुढे जातील। नक्कीच उद्यावरती म्हणजे उद्यालाच आहे आपल्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि ते नेहमी म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते एकदा पिल्यावर माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, अशी एक भूमिका आहे। माझ्यासोबत अधिकारी आहेत, तुमची शाळा आहे, मी तुमची म्हणतोय विशेष म्हणजे, पण असं वाटतं का कधीतरी आपल्याला ही शाळा वाढली पाहिजे, तिथली पटसंख्या वाढली पाहिजे? आज सरकार काय या संदर्भात उदासीन असतं? नाही, उदासीन नाही, याच्यामध्ये आमचे शिक्षक यासाठी खूप प्रयत्न करतात बरेच। फक्त आता इथं जी या शाळेच्या बाबतीत इंद्राणी मॅडम आणि गुडपल्ले सर मुख्याध्यापक यांच्यामध्ये जे आपल्याला मदत करू शकतात, हे आपल्या जिल्हा परिषद शाळा पुढे जाण्यासाठी। आता इथं रंगरंगोटी कमी होती आणि एक पालकामधून त्यांचे मित्र जे आहेत त्यांच्या मदतीनं खूप असा बदल घडवून आणलेला आहे आणि त्यांचं अध्यापन कार्यसुद्धा खूप चांगलं आहे। आता निश्चितच यावर्षी आणखी पट वाढेल। हे लहानसा परिसर असूनसुद्धा त्यांचं हे अतिशय चांगलं अध्यापनाचं कार्य इथलं बघून पालक आकर्षित होतील आणि निश्चित पट वाढेल। सर, आपली सर्व्हिस किती झाली अंदाजे? सर्व्हिस 33 वर्ष झाली। 33 वर्ष तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात काम करता। आत्ताचं जर बघितलं तर वातावरण
म्हणजे की मराठी मीडियम शाळा सोडून की शासनाच्या फ्री मोफत शाळा सोडून फक्त तिथल्या सजावटीला तिथल्या रंगरंगोटीला भावून किंवा आश्वासनावरती भावून हे सगळे विद्यार्थी तिकडे स्थलांतर होत आहेत. हे कुठंतरी वेगळ्या दिशेला सगळं चाललंय असं वाटतंय का? आणि तुम्ही भाषणातही बोललात, फार छान बोललात, त्याबद्दल विचारलं आता तुम्हाला. काय हे जे बरेच शाळा आहेत तर आता पालकांचं स्थलांतर त्याला कारणीभूत आहे. पुन्हा परत मोठमोठ्या शाळांचं आकर्षण. मग ते मी आमच्या सर्व शिक्षक बांधवांना नेहमी म्हणत असतो की बाबा चौथं कारण आपलं होऊ नये, शिक्षक इथले बरोबर नाही. तर आमचे शिक्षक खूप बदललेले आहेत, पूर्वीसारखे आता जिल्हा परिषद शाळेमध्ये नाही. कारण विद्यार्थी टिकवणे, आपले पदं टिकवणे ही शिक्षकांचीच तेवढी गरज झालेली आहे. म्हणून आहे त्या परिस्थितीमध्ये शिकवून आणखी विद्यार्थी अध्यापन चांगलं केलं, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा वेगवेगळ्या सर्व उपक्रम शाळेमध्ये राबवत असतात, तर पालकही तेवढे जात नाहीत. असं म्हणजे काही ओढा जातात कमी ते झाला, अपवाद आहेत. ओढा हां, कमी झाला हां, असं हां, म्हणायचं. बघितलं तर सध्याला ह्या सगळ्या डिजिटल युगामध्ये जेव्हा क्रेज वाढते तेव्हा आता मराठी शाळा देखील आता कुठेतरी उभारी पाहत आहेत. मी एक शाळेचं वार्तांकन केलं होतं. प्राथमिक शाळा तुमची जिल्हा परिषद शाळा 1ली ते 10वी उपार होती. फार हुशार विद्यार्थी आणि गुणवत्तापूर्ण ती शाळा होती आणि अतिशय सुंदर शाळा होती. तशाच शाळा संपूर्ण जिल्ह्याभरातल्या होणं देखील गरजेचं आहे. आता तुम्ही इथले नगरसेवक नाहीत, तुम्हाला बोलले नाहीत, पण तुम्ही तुमच्या ह्या गावचे तर आहात, तुमचं क्षेत्र जरी नसलं, वाटलं पाहिजे की इकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलं पाहिजे की नुसतं राजकारण न करता बाबा. नक्कीच या प्रभागातल्या नगरसेवकांनी, प्रतिनिधींनी, इकडल्या जी काही राजकीय पुढारी आहेत त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी दुसऱ्यावर टीका करत बसण्यापेक्षा इथं आपली काय जबाबदारी आहे, आपण त्या ज्या एरियामध्ये राहतो, जसं की मी राहतो, तर नेहमीच इथं गुडपल्ले सर असतात, इंद्राळी मॅडम असतात. नेहमी त्यांच्या जी काही अडीअडचणी राहतात त्यांना योग्य पद्धतीने योग्य वेळी आम्ही या ठिकाणी त्यांना सहकार्य आणि मदत करायची भावना नेहमीच राहते. आणि त्यांच्यासोबत जी काही पटसंख्येच्या बाबतीत असेल, प्रत्येक डोर टू डोर आम्ही त्यांच्यासोबत जाऊन या शाळेमधला सहभाग कशा पद्धतीने वाढेल याकडेही आमचा पूर्णपणे कल असतो. आवाज उठवणार आता आवाज- तुम्ही चाकूर शहरातल्या तुमच्या आता सभागृहामध्ये उठवणार हो, का आवाज? नक्कीच. म्हणजे अशा कारण शाळा का सुधारल्या पाहिजेत, त्याला मूलभूत सुविधा दिल्या पाहिजेत. आदरणीय महाराष्ट्राचे लोकप्रिय सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील साहेब यांचा हा मतदारसंघ आहे आणि त्यांची ज्या नगरपंचायतमध्ये सत्ता आहे त्या सत्तेमध्ये आम्ही सुद्धा सोबत आहोत. येणाऱ्या काळामध्ये जी काय आता शालेय समितीच्या अध्यक्षांनी जे शिक्षक जे गुडपल्ले सर, इंद्राळे मॅडम यांनी जी आम्हाला सूचना दिलेल्या आहेत, आम्ही लवकरात लवकर त्यांना सभागृहामध्ये घेऊन लवकरात लवकर जे अडचणी कशा दूर होतील आणि त्यांना सोयीसुविधा आणि मुलांना येणाऱ्या काळामध्ये त्यांची सोय होईल याकडे आम्ही लवकरात लवकर प्रयत्न करणार आहे. मंडळी, बघितलं तर इथं ज्यावेळेस असतं की जेव्हा निवडणुका असल्या, राजकारण असलं की लोकप्रतिनिधी मात्र मोठे मोठे आश्वासनं देतात, पण ते एकदा काळ संपला की मग त्यावरती थोडंसं लक्ष कमी करत असतात. पण आत्ता सध्या नितांत गरज आहे पूर्ण या महाराष्ट्राची म्हणा, पुन्हा देशाची म्हणा, मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, विद्यार्थी शिकले पाहिजेत. आता ही जी शाळा मी तुम्हाला दाखवली, या शाळेमध्ये काय अंबानीचे लेकरं शिकत नाहीत किंवा इथं मोठ्या मोठ्या उद्योगपतीचे, मोठ्या मोठ्या क्लासहून अधिकाऱ्याचे लेकरं शिकत नाहीत, तर इथं गोरगरिबांचे, वंचिताचे लेकरं शिकत असतात. आणि त्या लेकरांना ते चांगलं शिक्षण दिलं तर त्यांची उद्याची भविष्याची जी पिढी आहे ती कुठंतरी सुधरेल अशी अपेक्षा आपण ठेवूयात. मी होतो चाकूरमध्ये, माझे सहकारी हर्षद शिंदेसह मी चंद्रकांत सूर्यवंशी, जनमंतक, चाकूर.